चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सोमवारी पुन्हा चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा होणार आहे। पेपर आधीच सेट केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला होता आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन देखील याच्या विरोधात केलेलं होतं। एकूण 97 जागांसाठी ही ऑनलाईन परीक्षा होती, मात्र विद्यार्थ्यांनी पेपर सेट केल्याचा आरोप करत ठिय्या आंदोलन सुरू केलेलं होतं। त्यानंतर प्रशासनाने अखेर ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सोमवारी ही पुन्हा एकदा परीक्षा होणार आहे। आम्हाला 40 मार्काचा पेपर आम्ही सोडवले 1 घंट्याचा। ते पेपर त्यांना दाखवा म्हणा, सबमिट त्यांच्या स्वतःच्या हाताने केले। ते तिथं सीसीटीव्ही असेल तर सीसीटीव्ही ला बघा तुम्ही। एक जण सबमिट झालाय ना, आन्सर सबमिट झालाय ना, ते रिव्ह्यू पाहिजे ना, ते रिव्ह्यू पाहिजे। ते आपला जेवढे क्वेश्चन ते आन्सर सबमिट केलेले आहेत आम्हाला मान्य आहे त्या गोष्टी। ते चुकलेलं कुठून अकोल्यावरून आलेला सर, नांदेडून आलेले हे नांदेडवरून आले, अकोल्यावरून आले, हे त्यांनीच पाडलेलं आहे सर। त्यांनी लॉगआउट केलेलं आहे आणि त्यांनीच अटेंडन्स पाडलेली आहे। त्यांनी आम्हाला सांगितलं आहे सर्व्हर मध्ये प्रॉब्लेम आलेल्यामुळे तुमची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे। आता हे म्हणतात 23 तारखेला तुमची परीक्षा होणार आहे, तर कसे येणार 23 तारखेला? एवढ्या लवकर कोणतीच एक्झाम सेंटर कंडक्ट नाही करत की 23 तारीखला पेपर होणार बा म्हणून। याला टाइम दिला जाते, लगेच 2 दिवसाला। आज 31 तारीख आहे तर उद्या 23 तारीखला पेपर दिला जातो। आम्ही घरी जायचं ना, तुका परत वापस जायचं का? आम्हाला 2000 रुपये खर्च येतो दिवसाचं येण्याचं। इथे कुठल्याच प्रकारची चेकिंग केली नाही, कोणी बरोबरी जा, कोणी येत खाली येत जायचं। हा इथं कोणी कोणत्याच प्रकारचं चेकिंग केलीच नाही ना। याच विषयावरती अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार। बालाजी, चंद्रपूर जिल्हा बँकेची परीक्षा आता पुढे ढकलण्यात आलेली आहे। पेपर आधीच सेट होते अशा प्रकारचा आरोप या विद्यार्थ्यांनी केलेला आहे आणि आंदोलन देखील करण्यात आलेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? नक्कीच आता या सेंटरवर जे पोलीस आहेत ते दाखल झालेले आहेत। पोलीस त्या संचालकांची चौकशी करतायत। विद्यार्थी संतप्त होते। 40 सेंटरवर आज चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ही जी परीक्षा आहे ती घेण्यात आलेली होती। मात्र यात संभ्रम अवस्था अशी आहे की जी ITI कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ती कंपनी इथे नसून DES नावाची ही जी कंपनी आहे दिल्लीची, तिने ही परीक्षा कंडक्ट केली आहे आणि त्यामुळेच सगळा संभ्रम निर्माण झालाय। या ठिकाणी जे एम्प्लॉय नेमले होते ते सुद्धा 3 दिवस आधी या कंपनीत जॉईन झाल्याची माहिती दिली जाते। आपल्यासोबत विद्यार्थी आहेत, काय प्रकार झाले? आता 25 तारखेला परीक्षा कंडक्ट केली। सर प्रकार म्हणजे विद्यार्थी केंद्रावर हजर राहण्यासाठी सर चुकीचा पत्ता त्यांना टाकलेला आहे। पिनकोडसुद्धा पत्ता बिलकुल चुकीचा आहे सर हा, आणि त्यानंतर पिनसुद्धा चुकीचा। बरेचसे विद्यार्थी सर पुणे सोडून इतर शहरात कुठेतरी गेलेले आहे जिथचा तो पिन होता। आणि सर चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचा हा पेपर आहे आणि तो पुण्यात घेतला जातो। जी बँक त्या कोपऱ्यातनी आणि पेपर हा कोपऱ्यात गेले जाते। आणि जे सेंटर आहे सर, सेंटरवर कुठल्याच प्रकारचं प्रोडक्शन हजर नाही आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा पेपर हा चांगला जावा त्यासाठी कुठलं प्रोडक्शन हजर नाही। आणि इथचे जे स्थायी कर्मचारी आहेत सर, तर ते कर्मचारी त्यांचा गैरप्रकार आम्हाला असा आढळून आला सर की चालू पेपर असताना ते मोबाईल ऑपरेट करत आहे सर, जे रील्स बघतात असं त्यांचा गैरप्रकार आम्हाला आढळून आला सर। आणि त्याच्यानंतर जवळपास 30-35 प्रश्न झाल्याच्या नंतर अचानक आम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात येते की पेपर हा रद्द झालेला आहे। आणि जे विद्यार्थी हजर होते सर, जवळपास 42-47 विद्यार्थी हजर होते। जेवढे विद्यार्थी हजर होते अटेंडन्स आहे सर तेवढ्या विद्यार्थ्यांची, आणि हे त्यांना स्वतः फाडलेले आहे सर। सर मला एवढाच त्यांना प्रश्न मांडायचा विद्यार्थ्यांच्या वतीनं की हा कुठल्या कायद्यात बसते का? हा अटेंडन्स शीट तुम्ही स्वतः फाडू शकता का? हा महत्त्वाचा प्रश्न आहे सर। आणि जे पेपर TCS ITI कंपनी घेणार होती ती न घेता इथं वेगळीच कंपनी परीक्षा घेत आहे। कंपनीचं काहीतरी नाव सांगतात सर ते। आणि आम्ही सुरुवातीला जिथं आलो सर, इथली कुठल्याच प्रकारची चेकिंग वगैरे काहीच झाली नाही सर। आमची बायोमेट्रिक घेतलेली, आमचे 35-36 प्रश्न व्यवस्थितपणे पार पडले असताना त्यांचे कर्मचारी येऊन अचानक सर्व्हरचा प्रॉब्लेम सांगून ती आमची PC बंद केलेली आहे सर। आणि आमचे जे अटेंडन्स लेटर आहेत त्यांच्या स्वतःच्या हाताने हे फाडून टाकलेले आहेत सर। हे विद्यार्थ्याचं नुकसान केलेले आहे सर। 25 तारखेला घेतो असं त्यांनी पत्र
सर आम्ही 700-800 किलोमीटर प्रवास करून इथं पुण्याला आलेलो आहे सर. नांदेडहून आलो मी. परत ते चंद्रपूरला परीक्षा घेतो असं म्हणतात सर. परत आम्हाला चंद्रपूरला जायला जे 1000-2000 खर्च येतो सर, आम्हाला 200-300 रुपये मंजुरी करून खर्चाला सर सर्व विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे की त्या खर्चाला जबाबदार कोण? बँक हा खर्च भरून देणार का? हा असं सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा प्रश्न बँकेसमोर विद्यार्थ्यांना मांडलेला आहे. आणि सर बँकेनं काहीतरी याच्यावर निष्कर्ष घेतला पाहिजे असं विद्यार्थ्यांच्या वतीनं मी सर मानतो. कुठला तरी बँकेचे मॅनेजर म्हणतात आता आम्ही बघतो, ते कारवाई करतो आणि जे कोण कंपनी आहे त्याच्यावर कारवाई करतो. मात्र आता सध्या जो प्रकार आहे त्याच्याशी बँकेचा सर सर्वप्रथम बँकेनं जे परीक्षा ठेवलेली आहे तर ते बँकेनं डिसाईड करायचं असतं सर. इथं परीक्षा घेण्याचे जे म्हणजे जे अधिकारी आहेत ते नेमकं त्याच कंपनीचे आहे का, हे ते बँकेची जबाबदारी आहे सर. हे विद्यार्थ्यांची जबाबदारी नाही आहे. आणि इथं त्यांना प्रोटेक्शन देणं ते अति महत्त्वाचं होतं, जेणेकरून इथं कोणत्या प्रकारचं फ्रॉड होऊ नये. आणि असं फ्रॉड जर करायचं असतं सर बँकेला तर अशा प्रकारची परीक्षा ठेवून तुम्ही सर्वसाधारण विद्यार्थ्यांचं नुकसान करू नका. जेणेकरून आता सर मी एक काम मजूर आहे, जे करून शेती करून आपला उदरनिर्वाह भागवतो. माझे आई वडील अत्यंत गरीब कुटुंबातले आहे सर. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी हे जे नक्कीच तर आपण बघतो की नक्कीच बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात.